सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आज 9 तारीख या तारखेपासून हेक्टरी 46,000 रुपये तर ही गावांची यादी इथं जाहीर झालेली आहे। तर मंगळवार पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की 46,000 रुपये हेक्टरी जमा होण्यास सुरुवात। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर मंगळवार 9 तारखेपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 46,000 रुपये जे की पीक विम्याचे जमा होण्यास सुरुवात। तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये 46,000 रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा। तर या गावांचा समावेश आहे आणि या जिल्ह्यांमध्ये। तर हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघावं लागेल। तर 46,000 रुपये हेक्टरीप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम कधीपासून 9 तारखेपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 46,000 रुपये हेक्टरीप्रमाणे याच शेतकऱ्यांना आता मिळणार आहे। तर आता सर्वप्रथम तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या जिल्ह्यांमध्ये मिळणार की नाही। तर आता पीक विम्याची जे काही रक्कम आहे ते 46,000 रुपये कोणाला मिळणार आहे, ज्यांच्या वेळेत पीक विमा ज्यांनी भरलेला आहे, त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी इथं दावा केलेला आहे, म्हणजे काय केलेलं आहे, तक्रार केलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी इथं तक्रार केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना इथं भरपाईची रक्कम इथं मिळणार आहे। तर आता यामध्ये जे की बेनिफिशरी लिस्ट, आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करायचं आहे। तर अशा कशा पद्धतीने चेक करायचं की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही। त्यानंतर बरेच शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, बरेच शेतकऱ्यांचे बँक पासबुक इनॲक्टिव्ह झालेले आहेत, तर अशांनी ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। त्यानंतर अवकाळी पाऊस नुकसान भरपाई जे की शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केलेली असणे आवश्यक आहे। चुकीचा आयएफसी कोड, KYC पेंडिंग, आधार जर मिसमॅच असेल तर अशांना पैसे इथं मिळणार नाही आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पुण्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, नाशिकमध्ये, जळगावमध्ये, धुळेमध्ये आणि अहमदनगरमध्ये काय आहे, नंदुरबारमध्ये काय आहे, इथं प्रतीक्षित आहे, म्हणजे इथं बाकी राहिलेले आहे। तर आता यामध्ये पुण्यामध्ये जमा झालेले आहे, नाशिकमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, जळगावमध्ये, धुळेमध्ये, नंदुरबारमध्ये प्रतीक्षित आहे, अहमदनगरमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे, सोलापूरमध्ये सुद्धा, सातारामध्ये सुद्धा आणि सांगलीमध्ये इथं काय आहे, प्रतीक्षेमध्ये आहे, म्हणजे बाकी आहे। तर आता या बाकी जिल्ह्यात लवकरच इथं पीक विम्याची रक्कम जमा केल्या जाणार आहे, हेही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून। नंदुरबार प्रतीक्षेतच आहे, अहमदनगरमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, सोलापूरमध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात, सातारामध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात, सांगलीमध्ये काय आहे, बाकी आहे, म्हणजे प्रतीक्षित आहे। लवकरच या जिल्ह्यात वाटप जे आहे इथं होणार आहे। त्यानंतर इथं येतं आपलं कोल्हापूरमध्ये सुद्धा प्रतीक्षितच आहे, म्हणजे बाकीमध्ये आहे। रत्नागिरीमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे, लवकरच वाटप होईल। सिंधुदुर्गमध्ये सुद्धा प्रक्रिया झालेली आहे, सुरू झालेली आहे, लवकरच वाटप होईल। ठाण्यामध्ये प्रतीक्षित आहे। तर आता जे काही प्रतीक्षित राहिलेले जे काही जिल्हे आहेत, तर अशा जिल्ह्यांमध्ये जे काही पीक विम्याची रक्कम हे जो काही जिल्हे आहे, सिंधुदुर्ग असेल, त्यानंतर इथं रत्नागिरी असेल, त्यानंतर नंदुरबार, तर या जिल्ह्यात लवकरच पीक विम्याची रक्कम हे जमा केल्या जाणार आहे। त्यानंतर इथे आपलं पालघरमध्ये सुद्धा इथं प्रतीक्षितच आहे। तर प्रक्रिया सुरू असलेल्यांच्या खात्यामध्ये 5 ते 7 दिवसाच्या तिथं जमा होईल। जे काही प्रतीक्षित आहे तर यांना थोडा टाईमसुद्धा इथं लागू शकतो। त्यानंतर जे इथे आपलं रायगडमध्ये प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे, मुंबई उपनगरमध्ये सुद्धा प्रतीक्षितच आहे, म्हणजे टाईम लागणार आहे। मुंबई शहरामध्ये सुद्धा प्रतीक्षितच आहे, नागपूरमध्ये जे आहे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर इथं भंडाऱ्यामध्ये सुद्धा प्रक्रियेतच आहे, गोंदियामध्ये सुद्धा प्रतीक्षितच आहे। त्यानंतर इथं चंद्रपूरमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, गडचिरोलीमध्ये प्रक्रिया सुरू आहे, म्हणजे या जिल्ह्यात वाटप व्हायचं राहिलेलं आहे, लवकरच वाटप सुरू होईल। वर्ध्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, अमरावतीमध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, अकोल्यामध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, बुलढाण्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे, म्हणजे या जिल्ह्यात लवकरच वाटप होणार आहे। रायगड, मुंबई शहर, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा हे जिल्हे आपण इथं बघितलेले आहे। त्यानंतर जे ते आपल्यामध्ये यवतमाळ, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना, वाशिम, तर जे काही बुलढाण्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे, यवतमाळमध्ये प्रतीक्षित आहे, लातूरमध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे, उस्मानाबादमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे,
बीडमध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परभणीमध्ये प्रतीक्षितच आहे. हिंगोलीमध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे. नांदेडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे. जालनामध्ये प्रतीक्षित आहे. वाशिममध्ये वाटप सुरू झालेलं आहे. तर आता जे काही प्रतीक्षित जिल्हे आहेत ते तुम्ही इथून चेक करून घ्या तुमचा जिल्हा कशामध्ये आहे. तर आता जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता महत्त्वाचे जे काही मुख्य मुद्दे आहे यामध्ये, तर आता जे काही शेतकरी बांधव आहे तर आता यामध्ये 36 जिल्ह्यांपैकी किती जिल्हे यामध्ये 17 जिल्हे, 36 जिल्ह्यांपैकी 17 जिल्ह्यांमध्ये जे काही पेमेंट याचं वाटप सुरू झालेलं आहे. तर 10 जिल्हे प्रक्रियेत आहे आणि 10 जिल्हे जे काही प्रतीक्षित आहे. म्हणजे प्रक्रिया जी आहे तर त्यावरती प्रोसेस सुरू आहे, म्हणजे लवकरच जमा होईल. प्रतीक्षित आहे म्हणजे हे जे आहे पेंडिंगमध्ये असल्यासारखे आहे हे जे जिल्हे आहे 9 जिल्हे. तर 46,000 रुपये मोठी जे काही रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हंगामी जे काही 10 ते 12 दिवसाच्या आत हे जे काही 35 ते जे काही आपले 46,000 रुपयाची जे काही अमाऊंट आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं DBTच्या माध्यमातून पेमेंट जे आहे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता तुमचं कोणत्या बँकेचं पासबुक आहे खातं लगेच तपासून घ्या. तर यामध्ये अंदाजे जे काही टाईम इथं लागणार आहे तर यामध्ये 46 जे काही हजार रुपये जे काही 7 ते 10 दिवस इथं जमा होणार आहे. प्रक्रिया काही जिल्ह्यांमध्ये 10 ते 15 दिवस सुरू होणार आहे. म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या आहे, प्रक्रिया सुरू झालेली आहे ते 10 ते 15 दिवस. त्यानंतर प्रतीक्षित आहे यांना 15 ते 20 दिवस लागणार आहे. तर आता जे काही प्रतीक्षित आहे की प्रक्रिया सुरू आहे हे जिल्हे तुमचे चेक करून घ्यायचे आहे. तर आता याचे जे काही पेमेंट आहे ते डिसेंबरच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होणार आहे. त्यानंतर इथं पैसे जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे व अवकाळी पावसाचे सुद्धा पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता सरकार जे शेतकरी बांधवांचे थेट पैसे इथं खात्यामध्ये पाठवत आहे. तर आता तुमच्या खात्यामध्ये किती रुपये आले कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.